तुम्ही जर खूप दिवसापासून स्वामी सेवा करत असाल, परंतु तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होत नसेल किंवा तुम्ही विचार करताय की नव्याने सुरुवात करावी किंवा ज्यांना कोणाला स्वामी सेवेसाठी आता नुकतंच माहीत झालंय, अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. यामध्ये स्वामी सेवेचे एकदम महत्त्वाचे असे काही नियम आहे, जे नियम तुमच्या जर लक्षात बसले, तर तुमची स्वामी सेवा ही खूप सोपी आणि सोयीस्कर होईल आणि त्याचं तुम्हाला खूप इच्छित असा फल पण भेटणार आहे. सबसे बडा गुरु आणि गुरु से बडा गुरु का ध्यास. परस्त्रियांना आपल्या माता भगिनींसमान मान द्यावा. रोज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीचे 3 अध्याय क्रमशः वाचावेत व 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आपण जे जे जेवू खाऊ ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे. प्रातकाली उठताना, रात्री झोपताना व एरवी देखील महाराजांचे स्मरण करावे. श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करावी. आपले आचार विचार धर्मसंस्कृतीप्रमाणे असावेत. मद्य मांस वर्ज्य करा. माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असेच वागावे. सद्गुरू प्रणीत मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे. कुलदेवतेचे रोज स्मरण व नमन करावे. कुलाचार पाळावेत. रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करावा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जाताना हार, फुले, उदबत्ती, श्रीफळ व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे. उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी. अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे. काम्य सेवा संकल्पपूर्वक असावी. भगवान श्री स्वामी समर्थावरील अपार सेवेने, भक्तीने, श्रद्धेने व दुःख समूळ नष्ट होते व त्यांच्याच सेवेने व अध्यात्माचा मोठा व अवघड मार्ग सोपा होतो. अध्यात्म हे साक्षी पुराव्याने सिद्ध करावयाचे नसून अंतरंगातील अनुभूतीने जाणवायची बाब आहे. संसारात ईश्वराचे अधिष्ठान असेल तर तो शांतिमय सुखकर असतो. अधिष्ठान नसेल तर तो दुःखमय कष्टमय होतो. सेवेकरी किती श्रेष्ठ आहे, त्याने उपासना किती मोठी केली याला महत्त्व नसून त्याचे आचरण, अंतकरण, चारित्र्य किती शुद्ध आहे याला अतिशय महत्त्व आहे. आपल्याला दुसऱ्याचे चांगले करता आले नाही तरी वाईट करू नये. दुसऱ्याचे भले व्हावे हीच सदिच्छा नित्य बाळगावी. चिंती पराती येई घरा. दुःखी माणसाला हिंमत, धैर्य, दिलासा देऊन त्याचे मुखावरील हरवलेले स्मित पुन्हा निर्माण करणे ही आर्ततेने केलेली परब्रह्माची आरतीच आहे. केवळ मांसाहार म्हणजेच हिंसा नसून अकारण कुचके बोलणे, कोपरखळी मारून दुसऱ्याचे मन दुखवणे ही तर फार मोठी हिंसा व अत्याचार आहे. नुसती चर्चा करणे वैफल्य आहे. प्रत्यक्ष कार्य होणे अतिशय महत्त्वाचे. सद्गुरूचे काम करावयाचे हा आपल्या पुढील प्रश्न नसून सद्गुरूसाठी ध्यास धरावयाचा हाच सर्वांचा हेतू आहे. श्रद्धेनेच कर्म फलप्रद होते. संशयी शंकेखोर मन हेच पाप आहे. जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते. जो धर्माचे पालन करतो त्याचे धर्मच रक्षण करतो. जो सेवेकरी श्रेष्ठ सेवा करूनही शेवटी राहण्याचा प्रयत्न करतो त्याला परलोकी प्रथम क्रमांकाचे स्थान मिळते. ज्ञान ही शिकण्याची किंवा शिकविण्याची वस्तू नव्हे तर ती जाणण्याची आहे, म्हणजेच गुरुकृपा आहे. कुसंगती, व्यसने, कृत्रिमता, नाटकी वागणे सोडा, साधी माणुसकी जोडा. प्रत्येक सेवेकराने आपल्या घरातील देव्हाऱ्यात कुलदेवता व कुलदैवत यांची स्थापना नक्की करावी व वर्षातून एकदा त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन योग्य तो मानसन्मान करावा. प्रत्येक सेवेकऱ्याने स्वतःच्या मुलांचे वाढदिवस इंग्रजी तारखेनुसार न करता पंचांगातील तिथीनुसार व दिंडोरी प्रणीत मार्गानुसारच करावेत. मुलांना रोज सरस्वती मंत्र, गणपती, अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र, रामरक्षा, मनाचे श्लोक, विष्णू सहस्रनाम शिकवून नित्य नियमाने पठण करून घ्यावे. सेवेकराने आपला दरमहा मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी अर्पण करावा व तो नियमितपणे आपल्या आपल्या केंद्रात जमा करावा. सेवेकराने केंद्रातील 11 उत्सवात तन, मन, धनासह सक्रिय सहभागी व्हावे.
सेवेकऱ्याने दिवसातून किमान एका आरतीला आपल्या नजीकच्या सेवा केंद्रात उपस्थित राहावे. सेवेकऱ्याने दरवर्षी गुरुपौर्णिमेला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची यथासांग पूजा करून त्यांना आपले गुरुपद घेण्याची विनंती करावी. स्त्रियांनी केस कापू नये. स्त्रियांनी हळदी कुंकू लावावे. स्त्रियांनी अंगावर सौभाग्य अलंकार नेहमी धारण करावेत. स्त्रियांनी व मुलींनी हातात काचेच्या बांगड्या घालाव्यात. प्रत्येकाने प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी व श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील संपर्कात राहावे. येथून मिळणाऱ्या विविध सूचना व आदेशांचे काटेकोरपणे पालन करून आपली सेवा रुजू करावी. श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची नेहमी जाण ठेवावी. रामकृष्ण हरी.